नाही, आज फॉर्म भरायला सगळेच आम्ही जातो आहोत आणि कालसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध व्हावी. पण या अगोदरच 15 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि माझ्याशी चर्चा झाली होती आमच्या अधिवेशनामध्ये. ते म्हणाले आपण तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे, विनंती केली पाहिजे की बिनविरोध व्हावी म्हणून. आता मी अनेक वेळा यांना सांगितलं, परंतु काय ते झालं नाही. शेवटी मला असं वाटतं गुरुवारी सुनेत्राताई असताना त्यांना चालले होते त्या बारामतीला. त्यांना जर थांबून मी आणि दिलीप वळसे पाटील त्यांच्याकडे गेलो आणि मग तिथूनच त्यांनी जे आहे रामदास आठवले यांना फोन लावला, विनंती केली या म्हणून. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन केला की सहकार्य करा या म्हणून. जानकरांना फोन केला आमच्यासमोर. त्याच्यानंतर त्यांनी उद्धवजी ठाकरेंना फोन केला की मी फॉर्म भरायला जाते, आपलं सहकार्य असावं. त्याने तेही सांगितलं की भुजबळ आणि दिलीप वळसे तुम्हाला भेटायला येतील. तर त्यांनी सांगितलं नाही, काही आवश्यकता नाही आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका, ते बरं दिसत नाही की आम्ही काहीतरी अडून धरलेलं आहे आणि म्हणून ते येत आहेत. बाकी ते यायला एरवी यायला काय हरकत नाही. या कामासाठी आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यानंतर त्यांनी खरगे साहेबांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण खरगे साहेबांची ते कुठे विमानात आहे, कुठे काय आहे, असं काही चाललं होतं. नंतर मी त्यांना विचारलं सुनेत्रा त्यांना काय झालं, तर त्याने सांगितलं की ते भेटले नाही, परंतु जयराम रमेश ते पण राज्यसभेत असल्यामुळे त्यांची ओळख असेल. मी त्यांच्याशी बोलले आणि जयराम रमेश म्हणाले की मी वरती बोलतो म्हणून. त्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करून मी आणि दिलीप वळसे आम्ही दोघे पण पवारसाहेबांच्या, शरद पवारसाहेबांच्या घरी गेलो. तिथे सुप्रियाताई पण होत्या आणि पवारसाहेब पण होते. सुप्रियाताई ते म्हणाल आम्ही तर सगळ्यात अगोदर आम्हीच जाहीर केलेलं आहे की आम्ही उमेदवार उभं करणार नाही आणि पूर्णपणे आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यांचं मतदानसुद्धा तिकडे आहे. या सगळ्या अनेक गोष्टीची चर्चा झाली. आता नंतर हाके वगैरे असे जे आहेत काही कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा समजवण्यात आलेलं आहे. आणखीनही काही लोक उभे आहेत. काँग्रेस पक्षाचे काही उमेदवार उभे राहिलेले आहेत असं मला कळलं. मला असं वाटतं की पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा होईल आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला जाईल. कारण एका वेगळ्या परिस्थितीतून, कठीण परिस्थितीतून ही सगळी निवडणूक आपल्याला लढवावी लागत आहे. नंतर काही कारण नव्हतं, पण अचानक ध्यानीमणी नसताना अजितदादांचा जो ॲक्सिडेंट झाला किंवा काय, आणि त्यामध्ये ते आपल्यामध्ये राहिले नाही आणि त्यामुळे हे सगळं जे आहे हे निवडणूक जी आहे लढवावी लागते आहे. आणि सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे बहुतेकांनी सुनेत्राताईंना. मला असं वाटतं की बिनविरोध ही निवडणूक निश्चितपणे होईल. पण अजून सुद्धा आपल्याला वाटतंय का की काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना माघार घ्यायला आपण लावू शकतात किंवा तशी काही चर्चा होऊ शकते? नाही, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे प्रयत्न करत राहणार, विनंती करत राहणार आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये यश येईल. त्यांनी फॉर्म भरला कोणीतरी म्हणून हमरीत उमरून येण्याचं काही कारण नाही. त्यांना आपल्याला समजवता येईल, बोलता येईल, त्यांच्याशी चर्चा करू आम्ही त्यांच्याशी. पण अशा वेळेस म्हणजे विनंती करायची पण वेळ खरं तर नको यायला. काँग्रेसचे असं आहे ना की प्रत्येकाचे एक वेगवेगळे पक्ष आहे. काय आता स्वतःहूनच यांनी जाहीर करून टाकलं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, शिंदेसाहेबांनी, उद्धवजी ठाकरे आणि त्याच्या अगोदर सुप्रियाताई सुळेंनी अनेकांनी स्वतःहूनच जाहीर केलेलं आहे ना. आता काही लोकांना असं आम्हाला वाटलं की बा यांनी जरी जाहीर केलं असतं तरीसुद्धा
आपण यांना फोन करणं गरजेचं आहे. त्यांनी स्वतःहून पाठिंबा जाहीर झाला म्हणून आपण त्यांच्याशी न बोलणं हे काही बरोबर नाही. त्यांना विनंती आपण करायला पाहिजे. या हेतून आम्ही सगळ्यांशी बोलणं करण्याचा प्रयत्न केला. सामनामध्ये अग्रलेख लिहिला आहे आणि कुठेतरी काँग्रेसला कान टोचण्याचा प्रयत्न केलेला आहे की विधान परिषद राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही अशा पद्धतीने हे करू नका. म्हणजे कुठलं तरी पुढच्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आता हट्ट धरते असं एकंदरीत चित्र आहे. हे कसं आहे, राजकारणामध्ये हे या सगळ्या गोष्टी एकमेकामध्ये जे गुंतलेले असतात त्यामुळे काय कुठला हेतू आहे कुणाचा कुठलाचा काय हेतू आहे ते समजणं कठीण आहे. पण त्याच्यावर मी भाष्य करणं यावेळेला ते योग्य वाटत नाही मला. साहेब, राहुरीला देखील अशीच पोटनिवडणूक होत आहे जिथे आज अर्ज भरले जात आहेत. आपल्याकडनं अक्षय कर्डिले जे आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून आहे, परंतु प्राजक्त तत्पुरे हे अद्याप अर्ज भरायचा की नाही भरायचा त्या संभ्रमात आहेत. आता खरं सांगायचं जर माझं तर पूर्ण लक्ष जे आहे हे बारामतीच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळे आता नक्की तिकडे काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. राष्ट्रवादीमध्ये काही अंतर्गत कलह असल्याचं देखील चित्र गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतं. हे बरोबर आहे तुम्ही सांगता ते की काही मीडियातून आलेलं आहे, काही कोणाची पत्रंसुद्धा कोणाच्या हातात लागलेली आहे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधून सुद्धा काही गोष्टी आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मीडियात चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. जे आहेत ते आम्ही घरात बसून ऑफिसमध्ये बसून सुनेत्रताई यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या गोष्टीतून जे आहे त्या मार्ग काढायचा ते शेवटी निर्णय त्या घेतील. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा भाष्य न करता त्या गोष्टी ज्या आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे मीडियामध्ये चर्चेचा विषय मी तरी करू शकत नाही. बारामतीमध्ये आज पटेल आणि तटकरेंच्या विरोधात काही बॅनरबाजी झालेली आहे, होर्डिंग लावण्यात आलेले आहे. मी सुद्धा जे आहे मला कोणीतरी पाठवलं असेल एखाद दुसरे ज्या त्यांचीसुद्धा आपण समजूत घालू. शेवटी पक्ष आपल्याला टिकवायचा आणि पक्ष मजबूतीनं पुढे न्यायचा आहे. आणि शेवटी आता सुनेत्रताईंना आपण कॅप्टन नेमके केलेलं आहे ना आपल्या टीमचं. ते बसून चर्चा करतील ना, ते ठरवतील काय करायचं काय नाही. आपण कोणावर काहीतरी बोल लावण्यात अर्थ नाही आहे. आणि मगही सांगितल्याप्रमाणे ह्या चर्चा ज्या आहेत बाहेर म्हणजे जसं मीडियात होता का म्हणजे तसं बाहेरसुद्धा या चर्चा ज्या आहेत कार्यकर्त्यांनी होणार ना त्याची काळजी घेतली तर फार बरं होईल. पण आपण ज्येष्ठ नेते आहात, आपण पुढाकार घेऊन हा कलह थांबवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? जरूर आमचे प्रयत्न आहेत. कोण सांगितलं तुम्हाला प्रयत्न नाही. पण हे सगळेच प्रयत्न नाही आम्ही तुमच्याशी कसे काय बोलू शकतो किंवा मीडियामध्ये याची चर्चा आम्ही करू शकतो. निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत आणि निश्चितपणे चर्चा पण सुरू आहेत आमच्या आणि ते फार पॉझिटिव्ह चांगलं आहे. त्यात कॅप्टन खराब प्रकरणामध्ये सॉरी तो प्रश्न यात थोडंसं वेगळं असं आहे की ते बाकी शोषण वगैरे त्या गोष्टींवर, पण तो मंत्रालयातल्या सगळ्या पोस्टिंग किंवा अनेक जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी करायचं असेल तर त्या पोस्टिंगचं सगळं हे तो करायचा, कोऑर्डिनेशन करायचं आणि अनेक लोक त्याच्याकडे पोस्टिंग बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुणालाही याच्यामध्ये क्षमा केली जाणार नाही. आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कानावर मला असं वाटतं की 6 महिन्यापूर्वीच त्या सगळ्या गोष्टी गेलेल्या होत्या आणि तेव्हापासून नाशिकचे पोलीस आणि इतर जे आहेत हे सगळे त्या कामाला लागलेले होते. आणि त्याचा जो कॅप्टन काय कॅप्टन आहे तो कसला कुठे खलाशी असेल का काहीतरी कुठेतरी असेल पण ते आपला कॅप्टन म्हणतात. आणि हे सगळं फसवाफसवी नाशिकचं नाव खराब करायचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे घरामध्ये. तर आपल्या आता जवळ आता कुंभमेळा येतो आहे आणि अशा वेळेला मला दुःख होतं की अशा काही गोष्टी ज्या आहेत या येतात बाहेर आणि त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. दुःखद आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याच्यामध्ये कुणाला आम्ही क्षमा करणार नाही. साहेब, रोहित पवारांचं एक ट्विट आहे आता की सुनेत्रा काठी निवडणूक लढवत आहे ती बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र जे पक्ष किंवा जे उमेदवारी अर्ज भरत असतील त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी तो मागे घ्यावा. स्वतः अजितदादा निवडणूक लढवत आहे असं समजून सुनेत्राताईंना मतदान करावं अशा पद्धतीचं ट्विट. चांगली गोष्ट आहे. त्यांचं जे आहे
तर हे त्यांनी जे काही अशी विनंती केली असेल तर स्वागत आहे त्यांचं. बुलढाण्यामध्ये भाजपच्या लोकांना 150 कोटी रुपयाचे कामं दिले गेलेत. मात्र धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.